युट्यूब फॅमिली, तुम्हाला आमची पोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. हाय सर्वांना, अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळे कशा आहात? आशा करते सगळे मस्त असतात, मजेत असतात. मी पण मस्त आहे, मजेत आहे. चहा पाणी झालं का नाही सांगा, संध्याकाळचं सगळ्यांचा कमेंट करून सांगा सगळ्यांनी. तर आज आपण काय बनवणार आहोत हे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चुलीला लय धुपण झालंय, आपण अगोदर जाळ पण घेऊया. लय धुपण झालंय बघा, चुलीवर करायला लागले स्वयंपाक. आपला गॅस तापलाय ना म्हणून. बघा आपला जाळ कसा लागलाय चुलीला, दन दन मस्त. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करून सांगा. तर मी आज सांगितलं तुम्हाला आपण काय बनवणार आहोत. तरी बघा इथं आहे चण्याची डाळ, बघू शकता ही आहे चण्याची डाळ. तर आपल्या एकही व्हिडिओ मध्ये आपण पुरणपोळ्या बनवलेला व्हिडिओ नाहीये. तर आज आपण बनवणार आहेत पुरणपोळ्या. पुरणपोळ्या कशा बनवायच्या नक्कीच तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. सगळ्यांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आज आपण चुलीवरच बनवणार आहेत पुरणपोळ्या. तर आपण छान अशी डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि टाकू शिजायला घेऊ. आपण अगोदर टोपाला राख लावून, कारण सोप आपले काळे होणार नाही, तर झाले तरी पटकन निघते लवकर. त्यासाठी राख लावून घ्यायची टोपाला. भांडे पण आपले स्वच्छ होतात. आता टोपाला मस्त राख लावून वाटत झालं वाटतं. हा हे बघा असं ना, असं ठेवलं टोप. आता डाळ शिजण्यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे. आता डाळीला आदान आलं केलं की आपण डाळ टाकूया. डाळ आपण छान अशी धुवून घेतलेली आहे. आता आपण टाकू आपल्या आदनामध्ये. गावाला सगळे आदानच म्हणते बरं का. आता आदान आले की आपल्याला डाळ टाकायची, भात टाकायचं. मी पण तशीच बोलतो. तर आपण डाळ सगळी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला पूर्ण सगळा स्वयंपाक करायचा आहे. तर आपण आता डाळ शिजल्यावर देतो. बघू शकताय डाळ शिजत आहे. हे बघा, अर्चना दुकानामध्ये गेले सामान आणायला आणि डाळ खूप छान प्रकारे शिजली आहे. वाव, चुलीचंच मित्रांनो खरंच अलगच आहे. चूल खरंच खूप खतरनाक आहे. गॅसला काय करता, एवढं फास्ट त्याच्यामध्ये डाळ शिजत आलेलं आहे. बघू शकताय. तर युट्यूब फॅमिली, घेऊ आता आपण मसाला भाजून. आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. आपला खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून आपण थोडाच व्हिडिओ काढतोय. तर घेऊ सगळा मसाला भाजून. कांदा भाजला आपला, घेऊ काढून. आता घेऊ आता अख्खा मसाला भाजून. आपला खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून आपण थोडं घेऊया पटापट करून सगळं. हे टाकला अख्खा मसाला. अख्खा मसाला झाला. आता आपण टाकूया खोबरं. हे बघा हे खोबरं. खोबरं काढू. घेऊ आता ही चण्याची डाळ भाजून. आपल्याला आमटी करायची आता. हा, चण्याची डाळ पण भाजली आपली तेलामध्ये. घेऊ काढून चण्याची डाळ. तर चला आता आपण करून घेऊ पटकन आमटी. हे आहे आपला आमटीचा मसाला. तर चला घेऊ पटकन आपण आमटी बनवू. आपला मसाला छान असं फ्राय झालेला आहे आमटीचा. आणि हे बघा हे पाणी आहे, डाळ शिजवलेलं पाणी आमटीला असते ते. तर घेऊ आपण टाकून. तर घेऊ आता आपण पाणी टाकून याच्यामध्ये. घेतलंय पाणी टाकून. आता बघू आता आपली आमटी झाल्यावर भेटू. आता आपली आमटी झाल्यावर तुम्ही युट्यूब फॅमिली, आपली आमटी झालेली आहे. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या आमटीची रेसिपी कशी वाटली. चला निघू घरात. तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली, बाहेर एवढी मस्त दिसत नव्हती आपली आमटी. आता बघा घरात आणली किती तरी बिरी एकदम छान आलेली आहे. असं वाटते पटकन जेवायला बसावं, पण आपल्याला अजून भरपूर काम आहे.
तर तुम्हाला बघू शकता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. आता आपण याच्यातले जे काही पाणी आहे ते सगळं काढून घेऊया आणि मग याच्यामध्ये साखर टाकून पुन्हा आपण असं हलवून घेऊया. साखर बघा, साखर टाकून अशी छान अशा डाळीला मस्त गदगद शिजवून घ्यायचंय आणि मग त्याचं करायचं आपल्याला पुरण. याच्यामध्ये बघा बडीशोप आणि इलायची आहे, त्याला छान असं पावडर करून घेतलं, हे पण टाकून घेऊया. इलायची आणि बडीशोपने खूप छान वास येतो आणि पोळ्या पण छान होतात. आता होय ना गोड. तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली, मगाशी आपण साखर टाकली होती तर किती पाणी पाणी एकदम पाक झाला होता. आपलं पुरण आता छान असं झालेलं आहे. घेऊ आता आपण पटकन चाळणीतून पुरण काढू. तर युट्यूब फॅमिली घेऊ आता पटकन आपण पुरण काढून या चाळणीमध्ये. बघा ही चाळणी आहे अशी, चाळणीमध्ये मस्त पुरण निघतंय. तर तुम्हालाही दाखवते मी आपलं पुरण कसं निघतंय. तर बघा, बघू शकता तुम्ही असं पुरण काढायचं आहे. तर बघू शकताय पुरणपोळी खाणं बी काय सोपं नाही. बघा अर्चना कसं हे करते त्याला. तर बघा किती छान पुरण निघलेलं आहे. इकडे हे बघू शकताय, खूप छान असं पुरण निघत आहे. आणि हे असं याला तांब्यानं रगडत आहे अर्चना, याच्यात टाकून पुरण. आपल्या गावाला पाट्यामध्ये वाटत होते बाबा. तर घेते मी आता सगळं पुरण काढून पटापटा. भेटू आता आपण पोळ्या लाटताना. असं अर्चना पुरण घेत आहे ना, असं याला तांब्यानं हटत आहे आणि त्याच्या आतमध्ये पुरण पडत आहे. हे इकडं आहे डाळ, इकडं आहे आता पुरण. तर चला बघू आपण. फॅमिली आपलं पुरण हे बघा सगळं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पुरण पण झालेलं आहे आणि इकडे पीठ पण मळून घेतलंय आपण. तर घेऊ आता पटकन आपण पुरणपोळ्या बनवू. युट्यूब फॅमिली घेऊ आपण पटकन पोळ्या बनवू. हे बघा इथं आपण घेतलेला आहे उंडा. आता उंड्यामध्ये टाकायचं आपल्याला पुरण. तर बघा आपण घेतलेलं आहे पुरण भरून. आता ह्या पुरणाच्या ह्याला हे भरलेलं आहे ना, ते हे सगळं तोंड बंद करून घ्यायचं आणि पटकन पोळी लाटायची. पोळी झालेली आहे, टाकू आता आपण तव्यावर. कशी झाली पोळी? पहिली पोळी टाकली, आता दुसरी पोळी करू आपण. तर चला आता आपण घेऊ दुसरी पोळी बनवून पटकन. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. खूप टाइम झाला, घेऊ पटापट. तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली, आपली पोळी न फुटता झालेली आहे आणि खूप छान अशी फुगलेली पण आहे. घेऊ आपण आता पाठून पुढून तेल लावून छान असं. तर बघू शकता युट्यूब फॅमिली, अर्चना बनवत आहे मस्त चुलीवर पुरण आणि पोळ्या. कोणाकोणाला आवडतात कमेंट करून सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ कसा आहे तो पण नक्कीच सांगा. चला घेऊ पटापटा पोळ्या लाटून, लई टाइम झालाय हो. तर चला युट्यूब फॅमिली घेऊ आता आपण पटापट पोळ्या बनवून. भेटू आता आपल्या सगळ्या पोळ्या झाल्यावर. मित्रांनो बघू शकता इकडं अर्चना बनवत आहे मस्त चुलीवर पोळ्या. हे बघा इकडं, आणि मी पण आहे इकडं. मस्त इथं मैदान आहे आपल्या दरवाजा समोर बसायसाठी. हे बघा इकडं अर्चना मस्त पोळ्या बनवत आहे. या साईडला पोळ्या बनतात अर्चनाच्या, मी आहे इकडं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि फोकस माझ्या चेहऱ्यावर जास्त अर्चनाकडे नाहीये, तर थांबा जरा एक मिनटं. तर आता बघू शकता अर्चना दिसत असेल. हे बघा इकडे, हे इकडे पोळ्या चालूत मस्तपैकी पुरणपोळ्या चालूत अर्चनाच्या इकडे झालेल्या पण आहेत. तर आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं बरं का, पटापट पटापट. तर चला आता होत आहेत अर्चनाच्या पुरणपोळ्या, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ. जसं आपलं युट्यूब चॅनलला चालू आहे तसं आपण कधीच चुलीवर पुरणपोळ्या नाही पाहिल्या, म्हणून अर्चना म्हणली आज बनवून दाखवते. बघा इकडे आपली चूल आहे, इकडे अर्चना आहे, अर्चना पोळ्या बनवत आहे बघा.
कारण की बरेच दिवस झाले आपण जसं युट्यूब चॅनल चालू केलं तसं कधीच चुलीवर पुरणपोळ्या नाही बनवल्या. तर आज अर्चना चुलीवरच पुरणपोळ्या बनवत आहे आणि लाईट लावलेला आहे, पण ते पाठच्या साईडला लाईट आहे, पुढच्या साईडला लाईट नाही, त्यामुळे थोडा अंदाज दिसत असेल तुम्हाला. अरे झाल्या का नाही अर्चना पोळ्या? व्हायल्यात ना. तर चला आता भेटू आपल्या पूर्ण पुरणपोळ्या झाल्यावर. युट्यूब फॅमिली, आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. कशा झाल्यात? तर नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा, आम्हाला पोळ्या जमतात का, आम्हाला पोळ्या बनवता येतात का, आणि आपली सगळी पुरणपोळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघा इकडे दूध ठेवले गरम करायला. हे इकडे दूध झाले की आपण बंद करणार आहे चूल. हा